आपण जो सब्जेक्ट स्टडी करणार आहोत त्या सब्जेक्टचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स इन्क्लूड होतात. त्यामध्ये पहिलं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड, ज्यामध्ये आपण डॉक्युमेंट क्रिएशन आणि फॉर्मॅटिंग करू शकतो. त्यानंतर MS एक्सेल, जे स्प्रेडशीट्सच्या एडिटिंगसाठी यूज होतं, आणि MS पॉवरपॉइंट, ज्यामध्ये प्रेझेंटेशन्स, एनिमेशन, इमेजेस आपण इन्क्लूड करू शकतो. त्यानंतर MS ॲक्सेस, जे आपण डेटाबेससाठी यूज करतो. यामध्ये पहिला जे सॉफ्टवेअर आपण पाहणार आहोत ते आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. मायक्रोसॉफ्ट वर्डचा यूज हा टेक्स्टच्या टायपिंगसाठी, त्यानंतर फॉर्मॅटिंगसाठी, एडिटिंगसाठी आपण यूज करू शकतो. त्यानंतर त्यामध्ये आपण लेटर्स, त्यानंतर कॉम्प्लेक्स डॉक्युमेंट्स, रिपोर्ट्स, पेपर्स, न्यूज लेटर्स इत्यादी तयार करू शकतो किंवा मेल मर्ज फॅसिलिटी सुद्धा यूज करू शकतो. वेगवेगळ्या व्यक्तींच्या किंवा प्रोफेशनल्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर पाहिलं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट असेल तर त्याला यूज होणारी मेल मर्ज फॅसिलिटी ही MS वर्डमध्ये प्रेझेंट आहे. स्टुडंट्सच्या जर पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाहिलं तर त्यांना लागणारे पेपर्स किंवा रिपोर्ट्स तयार करण्यासाठी ते त्यामध्ये फुटनोट्स, एंड नोट्स इन्क्लूड करू शकतात. त्यानंतर मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर ते टेबल्स क्रिएट करणे, वेगवेगळे डायग्राम्स क्रिएट करणे ह्यासाठी MS वर्डचा यूज करू शकतात.